तरुणीसमोर हस्तमैथून सातारा पुणे बसमधील साताऱ्यातील धक्कादायक घटना, सत्य घटना। महिलावर अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे। सोशल मीडियामुळे शहरी भागासारखे ग्रामीण भागामध्ये आता मोबाईल, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्रामचा वापरही वाढत चाललेला आहे। त्यामुळे मोबाईलवरून तरुण मुलांपासून वयोवृद्ध लोकही मोबाईलवरील नवनवीन ॲप्लिकेशन पाहून अश्लील व्हिडिओ पाहत असतात। ते व्हिडिओ पाहून काम वासनात झाले की मग कोणते तरी विकृत कृत्य करायचे, अथवा एकटी दुकटी सापडली की तिच्याशी अश्लील चाळे करून, हातवारे करून तिला आपल्याशी करायचा प्रयत्न करायचा। अशिक्षित लोकांपेक्षा शिकलेली उच्च शिक्षित मंडळीही यात पुढे आहेत। ज्यावेळी आपण अश्लील कृत्य करतो त्यावेळी याचा परिणाम काय होईल याचा ते किंचितही विचार करत नाहीत। एक नोकरदार 40चा गृहस्थ एसटी बसने प्रवास करत होता। या प्रवासामध्ये एका तरुणीकडे त्याची नजर गेली। त्याच्याकडे तो विकृत नजरेने पाहू लागला। त्याच्या मनातील विकृती इतकी उफावून आली की त्याने बसमध्येच त्याच्याकडे बघत हस्तमैथून करण्यास सुरुवात केली। हे पाहून घाबरलेल्या त्या महिलेने प्रसंगावधान राखत त्याचे चित्रीकरण केले आणि पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी अथक तपास करत त्याच्या मुसक्या आवळल्या। सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्य करणाऱ्यांना वेळीच आवर नाही घातला तर त्यांचे मोठे गुन्हे करण्याचे धाडस वाढू शकते। त्यामुळे वेळीच विकृती ठेचून काढल्या पाहिजेत। या धक्कादायक घटनेचा हा सविस्तर वृत्तांत आहे। पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। दिनांक 5 मार्च 2025चा दिवस होता। या दिवशी वाय येथे सुरू असलेल्या एका मराठी सिरियलसाठी एक नवतरुणी पुणे येथून वाय येथे साधारण 10 वाजण्याच्या सुमारास आली होती। दिवसभर त्या सिरियलचे शूटिंगचे काम केले। सायंकाळी काम संपल्यानंतर ती तरुणी पुणे येथे आपल्या घरी येण्यास निघाली। त्यावेळी तिच्यासोबत सेटवर हेअरस्टाईलचे काम करणारी महिला होती। तिने तिला तिच्या दुचाकी मोटारसायकलवरून पुणे सातारा महामार्गावरील सुरूर फाटा येथील स्टॉपजवळ सोडले। त्यानंतर साधारणपणे 9 वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर स्वारगेट एसटी बस क्रमांक MH13 CU 7506 ही बस थांब्यावर थांबलेली होती। त्या बसमध्ये ती तरुणी बसली। तिने कात्रचे तिकीट काढले। ती तरुणी एसटी बसमध्ये डाव्या बाजूला 4 नंबरच्या सीटवर एकटीच बसलेली होती। एसटीचा प्रवास सुरू झाला। 20-25 मिनिटांनंतर शिरवळ एसटी बस थांब्यावर आली। त्यावेळी बसमध्ये एक अनोळखी पुरुष चढला। त्याचे वय अंदाजे 45 वर्ष होते। अंगामध्ये पांढरा शर्ट, पॅन्ट व पाठीवर सॅक होते। तो त्या तरुणीच्या पुढच्या सीटवर बसलेला होता। त्यानंतर तो त्या तरुणीकडे मागे वळून वारंवार बघू लागलेला होता। त्या तरुणीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले। त्यानंतर 4-5 मिनिटांनी सीटवरून उठून तो त्या तरुणीच्या सीटच्या उजव्या बाजूच्या सीटवर बसला। वारंवार त्या तरुणीकडे बघू लागला आणि अश्लील हावभाव करून खुनवाखुनवी करू लागला। त्या तरुणीने त्याच्याकडे दुर्लक्षच केले। पण एवढ्यावर न थांबता त्यानंतर त्याने त्याची पॅन्टची चेन काढून तो त्या तरुणीकडे बघून हस्तमैथून करू लागला। त्या तरुणीला त्याच्या वागण्याने खूप चिड आली होती। त्यावेळी त्या तरुणीने फोन आल्याचा बहाणा करून तिचा फोन तिच्या उजव्या कानाला लावला। तिने तिच्या फोनमध्ये शूटिंग सुरू केले, पण तो काही जुमानत नव्हता। त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून ती तरुणी घाबरली। एसटी बस खेड शिवापूर टोल नाक्याच्या पुढे आल्यानंतर त्या तरुणीने कंडक्टरला सर्व प्रकार सांगितला। तसेच तिने त्या तरुणाचा शूट केलेला व्हिडिओही दाखवला। तिने विनंती केली की त्याला काहीतरी करा। त्यावर कंडक्टर म्हणाला की मॅडम, तुम्ही मला आधी का नाही सांगितले। इतके बोलून त्याने वेळ मारून नेण्याचे काम केले। तसाच काही वेळ निघून गेला। दरम्यान ड्रायव्हरने एसटी बस पुढे हायवे कडेला आमराय हॉटेल जवळ थांबवले। ड्रायव्हरने गाडीची काच साफ केली, आरसा साफ केला। तर त्या तरुणीने कंडक्टरला सगळेच सांगितल्यामुळे तो तरुण घाबरून गाडीतून उतरून पळून गेला। याबाबत त्या तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 6 मार्च 2025 रोजी राजगड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 98/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 79 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। राजगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली PSI अजित पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नलावडे, मंगेश कुंभार, विकास साळुंके यांनी त्या महिलेने सांगितलेले वर्णन तसेच तो शिरवळ एसटी बस थांब्यावरून बसलेल्या वेळेचे व त्या अगोदरचे CCTV फुटेजचाही शोध घेतला। तसेच हॉटेल आमराई येथून उतरून तो पाहिलेले CCTV फुटेज असे एकूण 60 ते 70 ठिकाणचे CCTV फुटेज मिळाले।
CCTV फुटेजमधून व त्या तरुणीने काढलेल्या व्हिडिओ शूटिंगचे वर्णन मिळते जुळते आल्याने त्याचा मागोवा घेतला. त्याला कंपनीमध्ये जाऊन ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू केली. तो सुरुवातीला काहीच बोलत नव्हता, मात्र त्याला पोलीस खाक्या दाखवला आणि तो व्हिडिओही दाखवला. मग तो गप्प बसला. त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास करून त्याचे नाव कमलेश शिरसाट असल्याचे सांगितले. त्याला रितसर अटक करून तेथील न्यायालयात हजर केले. या गुन्ह्याचा अधिक तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, भोर विभागाचे उपविभागीय अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली राजगडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी हे आपले सहकारी PSI अजित पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नलावडे, मंगेश कुंभार, विकास साळुंखे यांच्या मदतीने पूर्ण केला. या गुन्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन माहिती घेतली असता तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी महिला वर्गात असे आवाहन केले की कोणत्याही ठिकाणी महिलेवर जर अशा प्रकारे घटना, विनयभंग किंवा अश्लील प्रकार होत असले तर त्यांनी तत्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला जाऊन तात्काळ तक्रार नोंदवावी असे आवाहन केले.